एपिलेप्सी म्हणजे सिम्पटम. एपिलेप्सीला आपण गोळ्यांनी कंट्रोल करतो, पण अंडरलाईंग प्रॉब्लेमला ट्रीटमेंट करावी लागते. बऱ्याच एपिलेप्सी ह्या सेल्फ लिमिटिंग असतात. म्हणजे सेल्फ लिमिटिंग म्हणजे काय? तर सेल्फ लिमिटिंग म्हणजे त्यांचं एक वयोमान ठरलेलं असतं. त्या वयोमानापर्यंत त्या असतात आणि त्यानंतर कमी होतात किंवा निघून जातात. सीझर आली किंवा फिट येते असं कळल्यानंतर हम्म. पालकांनी किंवा त्या बाळाच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींनी काय करावं आणि काय करू नये त्या क्षणाला? मला पॅरेंट्सना असं सांगू इच्छितो की बाबा, तुम्हाला काही तर वेगळं वाटलं तर एक व्हिडिओ काढा. तर ते व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला रेकॉर्ड असतात, परत परत बघता येतात हां. आणि एक्झॅक्ट फिट कुठल्या प्रकारची आहे हे कळतं. फक्त एकदा काही कारणाने एखाद्या मुलाला फिट आलीये तर त्याच्यावरती इपिलेप्सी हा तो शिक्का बसतोच का? ते डायग्नोसिस ते होतच का? आणि आता तुमच्याकडे जर पेशंट जेव्हा लहान मुलाला घेऊन येतात की आता घरच्यांनी हिस्ट्री सांगितलेली आहे, पण अशा डायग्नोसिससाठी कुठल्या टेस्ट करतात की त्याच्याने डायग्नोसिस हे कन्फर्म होतं की हे आहे बाबा इपिलेप्सी ह्याला? की आता सध्याच्या मॉडर्न युगामध्ये गोळ्यांच्या व्यतिरिक्त काय काय ट्रीटमेंट ॲप उपलब्ध असतात? अशी कोणती इमर्जन्सी असते वेळ की आता माहिती असलेल्या लहान बाळाला फिट्स येत आहेत तरी हॉस्पिटलाइज करायची गरज आहे किंवा दवाखान्यात घेऊन जायची गरज आहे? तर अशा प्रकारे ऑलमोस्ट 70% एपिलेप्सी असतात आमच्या. ह्या औषधं गोळ्यांनी कंट्रोल होतात. लाईफ लॉंग ट्रीटमेंटची गरज नाही. काही एपिलेप्सीमध्ये ही गोळ्यांनी बरी होणारी एपिलेप्सी आहे, ही सर्जरीने बरी होणारी एपिलेप्सी आहे. सर्जरीने बरी होणारी एपिलेप्सी मी गोळ्यांनी बरी नाही करू शकत. ओके, 1 किंवा 2 वर्षात तुमचे फिट्स कंट्रोल नाही झाले 2 टाईपची मेडिसिन घेऊन, तर तुम्हाला पुढच्या स्टेपला जावं लागतं. तुमचे मेडिसिन कंट्रोल नाही होत, 2च्या वर मेडिसिन गेली तर मी ऑपरेशनचा विचार करतो. कारण समाजात काय आहे की फिट आहे, पण फिट आपण म्हणतो का आपल्याला तापाचा आजार आहे, नाही बोलत. तसं मग आपल्याला जर अंडरलाईंग म्हणजे एपिलेप्सीचा टाईप कळाला तर आपली ट्रीटमेंट सोपी होते. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला एपिसोड जो खास तुमच्या सर्वांच्या खूप जास्त मागणीस्तव आपण करत आहोत. हा विषयच तितका महत्त्वाचा आहे, कारण कित्येक विषय असे असतात, कित्येक आजार असे असतात, त्याविषयी असणाऱ्या समज यापेक्षा गैरसमजांवरती बऱ्याचदा त्यांची वर्षानुवर्ष लोक त्यावर उपचार करत राहतात. आणि लहान मुलांमधील आजार हे जास्तीत जास्त आपण नेहमी त्याची काळजी घेत असतो. आणि काही आजार हे बऱ्याचदा असे असतात, की आपल्या गैरसमजांमुळे आपल्या ह्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण खेळतोय का? हा विचार करण्याची नक्कीच गरज पडते. इपिलेप्सी ज्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये म्हणतो आणि त्यामध्ये येणारे फिट्स म्हणजे ज्याला आम्ही सीझर्स म्हणतो. त्याला आपण आकडी, अपस्मार असे वेगवेगळे शब्द वापरत असतो. आणि हे काळजी न घेतल्यास किंवा वेळेवर योग्य ट्रीटमेंट न घेतल्यास किती घातक स्वरूप निर्माण करू शकतात किंवा आपलं भवितव्यच त्यामुळे कित्येकदा अंधारात येऊ शकतं का? त्याविषयी काही आणखी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात का? असे हे आजार असतात. पण मॉडर्न सायन्स जसं-जसं डेव्हलप होते त्यानुसार जशा आपण इतके वर्ष गोळ्या खातोय, त्या गोळ्यांव्यतिरिक्त आणखी काही सर्जरी आहेत का? किंवा इतर काही त्यावर उपचार आहेत का? जेणेकरून ह्या ट्रीटमेंटमध्ये आणखी पुढे आपल्याला नवीन-नवीन रस्ते सापडतील आणि आपलं आयुष्य सुकर होईल, असाच आपला कायम प्रयत्न राहिलाय. त्यासाठी आपल्याकडे एक एक्सक्लुझिव्हली लहान मुलांच्या एपिलेप्सीवरती काम करणारे डॉक्टर आज आपल्या पॉडकास्टसाठी आलेले आहेत. आणि या एपिसोड नंतर आपल्याला नक्कीच काही शंका प्रश्न असतील तर आपल्या अभिप्राय सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि हा एपिसोड जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी आम्हाला मदत करा. कारण असे एपिसोड एक सोशल अवेअरनेस हे कॉज आपण जे पॉडकास्ट आहे त्यानुसार लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचून ही जनजागृती निर्माण होणं हा मुख्यतः हेतू साध्य होतो. आणि त्यासाठी तुमच्या मदतीची आम्हाला नक्कीच गरज आहे. तर आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करूया. तर हॅलो डॉक्टर पाटील, आमच्या पॉडकास्टवर तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. मी डॉक्टर संदीप पाटील. मी पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आणि एपिलेप्सी तज्ज्ञ आहे. मी गेले 15 वर्ष मी एपिलेप्सी पेशंटच्या सेवेत रुजू आहे. तर मुख्यतः आपल्याला एपिलेप्सियावरती सुरुवातीपासून त्याच्या ट्रीटमेंटपर्यंत असे बरेच ह्यामध्ये प्रेक्षकांचे आपले प्रश्न आहे. हो. तर एक पहिला बेसिक प्रश्न आलाय, की फक्त एकदा काही कारणाने एखाद्या मुलाला फिट आली आहे, तर त्याच्यावरती एपिलेप्सी हा तो शिक्का बसतोच का? ते डायग्नोसिस ते होतच का? आणि लहान मुलांमध्ये जे सुरुवात होते एपिलेप्सी कशी होते?
हा हा अगदी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं, की बऱ्याच वेळा एखाद्या मुलाला पहिल्यांदा फिट येते आणि लगेचच आपल्या समाजात असं होतं, की बाबा ह्याला फिटचा आजार आहे हं, वगैरे असे विचार येतात लोकांच्या मनात. पण साधारणपणे पहिल्या फिट कशामुळे आली याला महत्त्व आहे. म्हणजे बऱ्याच वेळा तापात फिट येते लहान वयामध्ये. कधी-कधी म्हणजे शुगर कमी पडली किंवा इन्फेक्शन झालं किंवा डोक्याला मार लागला, तर हं. अशी फिट येते. ओके. तर ती फिट काहीतरी कारणामुळे झालेली असते. तर त्याला आपण फिटचा आजार आहे असं बोलत नाही. हं. पण बऱ्याच वेळा काय होतं, की काही कारण नसताना अ, परत-परत फिट येतात. तर त्यावेळी आपण त्यांना म्हणतो, की ह्याला फिटचा आजार आहे. त्याला अच्छा. एपिलेप्सी असं इंग्लिशमध्ये बोलतात हां. किंवा अपस्मार असं आपल्या मराठीत नाव आहे. अच्छा. आणि बऱ्याचदा एखाद्या याचं आपण हे शोधतो तर अनुवांशिकता हा काही प्रकार असतो का फिट्सच्या आजारामध्ये? हो, म्हणजे आनुवंशिकता हा एक इम्पोर्टंट कारण आहे हं, फिटच्या आजारामध्ये. हं. साधारणपणे जर आपल्याला फिटच्या आजाराच्या कारणांविषयी बोलायचं झालं, तर त्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे जेनेटिक. ओके. आता जेनेटिकमध्ये बऱ्याच वेळा ना कन्फ्युजन असतं. हं, थोडं मी 1 मिनिटं घेतो, की ते एक्सप्लेन करायला. हं. कारण काय होतं, की बऱ्याच वेळा मी म्हणतो, की जेनेटिक एपिलेप्सी असेल, हां. तर मग पॅरेंट्स म्हणतात, की बाबा आमच्या म्हणजे आईकडे नाही, वडिलांकडे हं. नाही आणि बाळाला कसं आहे हां, हां. जेनेटिक आजार. हो. पण जेनेटिक आजार हा एक हेरिडिटरी असतो. हं. म्हणजे जो आपल्या पिढ्यानपिढ्या येत राहतो आणि दुसरा असतो, की बाबा बाळाच्या जीन्समध्ये म्युटेशन झालेले असतात. ओके. ते डी नोव्होही होऊ शकतात. डी नोव्हो म्हणजे बाळाच्याच जीन्समध्ये हं, म्युटेशन झालेले हं, असतात आणि हं. बरेच आमचे एपिलेप्सीचे जीन्स असेच आहेत. अच्छा. तर जेनेटिक हा एक महत्त्वाचा म्हणजे घटक आहे एपिलेप्सीमध्ये. ऑब्व्हियसली त्याला थोडे ॲडव्हान्स टेस्टिंग लागतात, जेनेटिक टेस्टिंग लागतात ते प्रूव्ह करायला. पण डेफिनेटली हा एक महत्त्वाचा रिझन आहे. अपार्ट फ्रॉम जे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम म्हणतो, ज्यामध्ये मेंदू व्यवस्थित तयार झालेला नाही. तो एक अगेन दुसरा घटक आहे, अच्छा. ज्याच्यामध्ये फिट्स येत राहतात. आणि जनरली फिट्सचं असं तर एक फिक्स टायमिंग नसणार आहे. हं, पण आई-वडिलांना मूल लहान असताना जेव्हा एकदा डायग्नोसिस झालंय, हं. तसं काही वॉर्निंग सायन्स आहेत का, की आता हे होण्याची शक्यता आहे? ओके. अगेन हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं, की बऱ्याच वेळा लोकांनी फिट्स बघितलेले नसतात. हं. त्यांना माहीत नसते, की फिट्स येते कशी? हां. पण साधारणपणे काय होतं, की जे नॉर्मल बाळ असतं, हं, हसत असतं, खेळत असतं, एकदम स्टक होऊन जातं, हं. शांत होऊन जातं. म्हणजे अगदी अ, वातावरणाशी त्याचा संपर्क हां, तुटून हां, जातो हां. किंवा जे आपल्याला माहिती आहे, की हात-पाय जर्क हं, करणे हं, किंवा हात-पाय टाईट करणे, ते बऱ्यापैकी लोकांना कळून येते, की बाबा हे फिटसारखं वाटते, की हं, तोंडाला फेस येणं. हं. तर पण महत्त्वाचं म्हणजे जे बाळ स्टक होतं इन बिटवीन त्याची अ, म्हणजे ॲक्टिव्हिटी थांबवतं, ते पण फिटचा आजार असू शकतं. तर ओके. म्हणजे अगेन आता मला पॅरेंट्सना असं सांगू इच्छितो, की बाबा तुम्हाला काही तर वेगळं वाटलं, ओके. तर एक व्हिडिओ काढा. अच्छा. तो व्हिडिओ विल टेल यू मेनी थिंग्स. हां, हां, तर ते व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला रेकॉर्ड असतात, हां, परत-परत बघता येतात हां. आणि एक्झॅक्ट फिट कुठल्या प्रकारची आहे हे कळतं. अच्छा. आणि कारणे जसं आपण जेनेटिक जसं म्हणाल, तशी आणखी वेगवेगळी काय कारणं असतात बऱ्याचदा फिट्सच्या मागे? मेंदूचा रचना जशी हवी तशी नाही झाली. त्याला आमच्या भाषेत म्हणतो आम्ही कॉर्टिकल मालफॉर्मेशन. अच्छा. म्हणजे बाळ जन्मताना ज्यावेळी मेंदू तयार होत असतो, त्यावेळी त्याचा आकार किंवा त्याचं रचना वेगळ्या प्रकारे होते आणि ती वेगळ्या प्रकारे काम करते, त्यातनं फिट येते. अच्छा. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे ॲक्वायर्ड कॉजेस असतात. हां. म्हणजे मेंदू व्यवस्थित तयार झालाय, पण नंतर कधी-कधी शुगर कमी पडली, कधी-कधी ऑक्सिजन कमी गेला, कधी मेंदूला मार लागला, हं. तर याच्यामुळे फिट्स येतात. अजून एक कारण बोलायचं झालं तर इन्फेक्शन असतं, जे आपण मेनिंजायटिस किंवा एन्केफलायटिस हां. बोलतो, की मेंदूला ज्यावेळी इन्फेक्शन होतं, त्यावेळी स्कार होतात मेंदूमध्ये आणि त्यातनं फिट्स येते किंवा इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेममुळे येते. अच्छा. आणि एक जणांचा असा प्रश्न आलाय, की जे तापामध्ये फिट्स येतात, त्यानंतर कंटिन्यू राहतात का आजार बरा झाल्यानंतर? हं. आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं, की तापातली फिट ही खूप कॉमन आहे. हां. म्हणजे बऱ्याच लोकांनी अनुभवलेली असते. हाय ग्रेड फीव्हर येतो किंवा फीव्हर म्हणजे ताप चढायच्या अगोदरच फिट येते हं. आणि नंतर त्यांना जाणवते, की
अरे ताप पण आहे. हा. म्हणजे ताप जसा आलेख त्याचा हळूहळू वर जातो, त्या आलेखाबरोबरच सुरुवातीलाच फिट येऊन जाते आणि नंतर ताप येतो. हा. तर साधारणपणे तापातली फिट ही 6 महिने ते 6 वर्ष या वयोगटात येते ओके. आणि काही वेळा ती 6 वर्षानंतरही येऊ शकते. हम्म. पण त्याचं एक वैशिष्ट्य हे आहे की तापात येते. अच्छा. जोपर्यंत तापात फिट येते तोपर्यंत आपल्याला घाबरायची गरज नाही. ऑब्व्हियसली त्याचं पहिल्यांदा ज्यावेळी येते हा. त्यावेळी आपल्याला एक निदान करावं लागतं की फक्त तापातलीच फिट आहे का मेंदूला इन्फेक्शन आहे. अच्छा. कारण मेंदूचे इन्फेक्शन पण ताप त्याच्यामध्ये पण ताप येऊ शकतो, फिट येऊ शकते. अच्छा. एकदा जर आपलं क्लिअर झालं की नाही बाबा या बाळाला तापातली फिट येते, तर ती एक 6-7 वर्षापर्यंत येऊ शकते पुढे जाऊन. तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पुढे जाऊन या मुलांना फिट येईल की नाही, आहे की नाही. तर जर समजा या बाळांना फक्त साधी तापातली फिट असेल, एक दोनदा येऊन गेली असेल तापातली फिट, तर फिट म्हणजे फिटचा आजार येत नाही पुढे जाऊन. पण काही वेळा काय असतं की कॉम्प्लेक्स फ्युब्राईल सीजर असतं. म्हणजे त्याला एटिपिकल पण बोलतात बऱ्याच वेळा, की नॉर्मल फ्युब्राईल सीजर पेक्षा त्याचं ड्युरेशन मोठं असतं. शरीराच्या एकाच बाजूला फिट येते किंवा काही वेळा प्री एक्झिस्टिंग प्रॉब्लेम असतो, डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम आहे, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. तर अशा मुलांना फिट येण्याचं चान्सेस जास्त असतात. ते पण एक अराउंड जर मला टक्केवारीमध्ये सांगायचं झालं तर 10% पर्यंत चान्स असू शकेल की त्यांना पुढे जाऊन फिट्स येतील. ओके. आणि आता तुमच्याकडे जर पेशंट जेव्हा लहान मुलाला घेऊन येतात की आता घरच्यांनी हिस्ट्री सांगितलेली आहे, पण अशा डायग्नोसिससाठी कुठल्या टेस्ट करतात की त्याच्याने डायग्नोसिस हे कन्फर्म होतं की हे आहे बाबा एपिलेप्सी याला? जो हा प्रकार पहिलं ज्यावेळी पेशंट्स येतात आमच्याकडे आणि सांगतात, युजली ते काही सीजर्स असं सांगत नाहीत आम्हाला. तर आम्हाला पहिलं काय करावं लागतं की बाबा नक्की काय आहे, कारण सीजर मिमिक्स हा एक मोठा भाग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रिया असतात, नॉर्मल असतात, ॲबनॉर्मल असतात, त्या सीजर सारख्या वाटू शकतात. पण मग ते आम्हाला डिफरन्शिएट करावं लागतं हिस्ट्रीवरच फक्त. म्हणजे हिस्ट्रीवर किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे व्हिडिओ असेल तर उत्तमच. म्हणजे ते एकदा आमच्या डोळ्यासमोरून आलं की तो पॅटर्न ठरलेलं असलं तर ते कळून जातं. पण ऑब्व्हियसली बऱ्याच वेळा ह्या गोष्टी नसतात आपल्याकडे. मग आपल्याला चाचण्या कराव्या लागतात. जसं फॉर एक्झाम्पल सगळ्यात महत्त्वाची टेस्ट मला असं वाटते की EEG, इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम किंवा मेंदूचा आलेख. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपण बाळाच्या मेंदूची ऍक्टिव्हिटी बघतो आणि ती वयानुरूप आहे का, त्याच्यामध्ये काही बिघाड आहे का, आणि तो बिघाड असेल तर कुठल्या स्वरूपाचा आहे. EEGचा फायदा अजून एक आहे की तो मला सिव्हिरिटी सांगतो किंवा टाईप ऑफ एपिलेप्सी सांगतं. म्हणजे ढोबळ मानाने जर म्हटलं तर आपले फोकल आणि जनरलाइज असे, म्हणजे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवले ते की फोकल आणि जनरलाइज, तर ते तसे टाईप कळतं आपल्याला. किंवा आता थोड्या ॲडव्हान्स लेवलला आम्हाला एपिलेप्टिक एन्केफेलोपॅथी किंवा अजून म्हणजे वेगवेगळे टाईप कळू शकतात EEG मध्ये. तर EEG खूप महत्त्वाचं आहे. फक्त अगेन आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय की झोपेतला EEG करणं महत्त्वाचं आहे. जागेपणी EEG करून त्याला एवढं महत्त्व नाही जेवढं झोपेतल्या EEGचं महत्त्व आहे. तर ते एक करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे MRI. आता MRIची अवेलेबिलिटी सगळीकडे झालेली आहेत. तर त्यामध्ये 3 टेस्ला हा एक प्रकारचा MRI आहे जो अद्ययावत MRI आहे. मी सांगण्याचं कारण मला म्हणजे मशीनचं कौतुक नाहीये, पण एपिलेप्सी इमेजिंगमध्ये ॲडव्हान्स इमेजिंग लागतं. कारण एपिलेप्सी म्हणजे फिट्स आणणारं जे मेंदूची रचना आहे ती मिलीमीटर मध्ये बघतो आम्ही. ती साध्या MRI मध्ये नाही होत. तर त्यामध्ये ॲडव्हान्स 3 टेस्ला MRI आणि एपिलेप्सी प्रोटोकॉल MRI. हे 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 म्हणजे जरी लोकांनी गुगलमध्ये सर्च केलं तरी हे मिळून जाईल. तेवढं आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण काय, मग लहान मुलांचे सारखे सारखे MRI करता येत नाही. आणि म्हणजे ते जर MRI मध्ये नॉर्मल आला, बऱ्याच वेळा आमच्याकडे काय पेशंट येतात, EEG झालाय, MRI झालाय, EEG नॉर्मल आहे, MRI नॉर्मल आहे, तरी फिट येतात. कारण EEG जसं मी सांगितलं त्यामध्ये झोपेतला EEG घेतलाच नाही किंवा MRI साधा घेतलाय ज्याच्यामध्ये फाईन गोष्टी मिस होतात.
तर त्यामुळे हे आणि MRI करण्याची घाई नाहीये. बरं. म्हणजे आज फिट आली, उद्या MRI करण्यात काही पॉइंट नाहीये. बरोबर आहे. आपण वेळ घेऊन करू शकतो. ओके. आणि जर वेळ घेऊन केलं तर ते उत्तम बेस्ट राहील. ह्यातला करावा जो पेशंटसाठी आहे उत्तम तो. राहील. खरी गोष्ट आहे. हं, किंवा बऱ्याचदा आपण बऱ्याचदा टेक्नॉलॉजीला नावं ठेवतो, पण आता ह्याचं हं, जर रेकॉर्डिंग केलं हं, व्हिडिओवरती, तर हं. तुमच्यासाठी हे सोपं जातं, जे हो, पूर्वी शक्य होत नव्हतं. हो, हो. लोक नुसतं वर्णन करून सांगायचे आणि ते व्यक्ती टू व्यक्ती बदलायचं. येस, येस, येस. बऱ्याचदा ते डायग्नोसिस झालं, कन्फर्म झालं डायग्नोसिस. कित्येकांचे असे प्रश्न असतात, की गोळ्यात आता लाईफ लाँग घ्यायला लावतात ह्यासाठी. तर ह्या गोळ्यांचा इफेक्ट जाऊ दे, साइड इफेक्ट होतात का जास्ती दिवस खाऊन? बर ट्रीटमेंटवर येऊया आपण हं, आणि साधारणपणे अगेन मला एक म्हणजे आपण पॉझिटिव्ह पासून सुरू करूया. हं, बऱ्याच एपिलेप्सी हं. ह्या सेल्फ लिमिटिंग असतात. ओके. म्हणजे सेल्फ लिमिटिंग म्हणजे काय? तर सेल्फ लिमिटिंग म्हणजे त्यांचं एक वयोमान ठरलेलं असतं. त्या वयोमानापर्यंत त्या असतात आणि त्यानंतर कमी होतात किंवा निघून जातात. तर ट्रीटमेंटवर जायच्या अगोदर हं, जर आपल्या एपिलेप्सीचं टाइप डायग्नोज केलं, निदान केलं त्याचं, तर आपल्याला खूप फायदा होतो त्या गोष्टीचा. कारण मी एक उदाहरण देईल तुम्हाला. हं, एपिलेप्सी म्हणजे एक सिम्प्टम आहे. हं, तर जसं ताप आहे. हं, ताप आपल्याला बऱ्याच कारणांमुळे येतो. म्हणजे अगदी मलेरिया असो, डेंग्यू असो, कोविड असो, हं, काही कशामुळे येतो. हं, पण ते ट्रीटमेंट आपण म्हणजे तापाचे औषध घेतलं तर ताप कमी होतो. हं, पण आपल्याला अंडरलाईंग प्रॉब्लेमची ट्रीटमेंट करावी लागते. हं. तर तसंच एपिलेप्सी ही म्हणजे सिम्प्टम आहे. राइट. तर एपिलेप्सीला आपण गोळ्यांनी कंट्रोल करतो. हं. पण अंडरलाईंग प्रॉब्लेमला ट्रीटमेंट करावी लागते. हां, तर तो समजणं महत्वाचं आहे. कारण समाजात काय आहे, की फिट आहे. पण फिट आपण म्हणतो का आपल्याला तापाचा आजार आहे? नाही हां, बोलत. हं, तसं मग आपल्याला जर अंडरलाईंग म्हणजे एपिलेप्सीचा टाइप कळाला, हं. तर आपली ट्रीटमेंट सोपी होते आणि सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ह्या सेल्फ लिमिटिंग आहेत. त्या थांबणारच आहेत. म्हणजे मी काही दिलं तुम्हाला तरी. ते समजणं गरजेचं आहे. नंतर मेडिसिन्स लागतात हं. ऑब्व्हियसली. साधारणपणे आम्ही काय म्हणतो, की 2-3 वर्ष तुम्ही मेडिसिन घ्या. तुम्ही त्या मेडिसिनवर वेल कंट्रोल असाल, तर आपण औषधं बंद करायचं प्रोसेस सुरू करू. तर अशा प्रकारे अल्मोस्ट 70% एपिलेप्सी असतात आमच्या. हं, ह्या औषधं, गोळ्यांनी कंट्रोल होतात. हं. लाईफ लाँग ट्रीटमेंटची गरज नाही. काही एपिलेप्सीमध्ये जे जेनेटिक एपिलेप्सीज आहेत, त्यांना आम्हाला जरा जास्त वर्ष गोळ्या ओके. द्याव्या लागतात. सगळ्यांना नाही. अच्छा. काही काही सबसेट आहे. असं. त्यांनाच फक्त आम्हाला द्यावे ओके. लागतात. आणि यातला जो पुढचा भाग आहे, जे हं, इंट्रोडक्शनमध्ये मी बोललो, की आता सध्याच्या मॉडर्न युगामध्ये हं. गोळ्यांच्या व्यतिरिक्त काय-काय ट्रीटमेंट आहे उपलब्ध असतात हो. एपिलेप्सीला? आता मगाशी मी काय म्हटलं, की 70% लोकं बरे होतात. हं. मग 30% काय? हां. तर 30% लोकं आहेत, की त्यांचं फिटचा आजार हा औषधं घेऊन पण चालू राहतो. हं. असे बरेच पेशंट असतात आणि प्रामुख्याने माझे पेशंट तेच आहेत. अच्छा. तर त्याच्यामध्ये काय होतं, की बाबा एकतर साधारणपणे अंडरलाईंग आजार आहे, हं, तो जरा स्ट्राँग असतो हं, किंवा वेगळ्या प्रकारचा असतो. त्याच्यामध्ये मेडिसिनला रिस्पॉन्स येत नाही. हं. हं. आणि हे अराउंड 1/3 आपण बघूया म्हणजे पर्सेंटेजमध्ये 1/3 पॉप्युलेशन मेडिसिनला रिस्पॉन्ड करत नाही. तर मग त्यावेळी आम्हाला फर्स्ट स्टेप मी म्हणजे एक अल्गोरिदम सांगतो. 2 मेडिसिन दिले, ते कंट्रोल नाही झाले, तर मग पुढचं काय? साधारणपणे 1 ते 2 वर्ष तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता मेडिसिनची. 1 किंवा 2 वर्षात तुमची फिट्स कंट्रोल नाही झाले, 2 टाइपची मेडिसिन घेऊन, तर तुम्हाला पुढच्या स्टेपला जावं लागतं. अच्छा. तर ती पुढची स्टेप आहे मेडिसिन न सूट झाल्यावर, की हा पेशंट ऑपरेशनने बरा होऊ शकतो का? हं. इमिजिएट सेकंड स्टेप. ओके. ओके. जर तुमचे मेडिसिन कंट्रोल नाही होत, 2च्या वर मेडिसिन गेली, तर मी ऑपरेशनचा विचार करतो. तर मग ऑपरेशनचा विचार कसा करतो? म्हणजे हं, काय होतं, की एक म्हणजे पहिलं आपण बोललो, की जेनेटिक किंवा स्ट्रक्चरल. जेनेटिक असेल, तर बऱ्याच वेळा ऑपरेशन हा पर्याय नाही राहत. अच्छा. ओके. तर मग तो एक ग्रुप वेगळा होऊन जातो. त्याला एक प्रिसिजन ट्रीटमेंट आहे, ते मी नंतर बोलेन. पण जे स्ट्रक्चरल लोक हं, आहेत, ज्यांना मेडिसिन कामच नाही करणार. हं. म्हणजे ह्याला सर्जरीचा उपाय आहे. अच्छा. म्हणजे मग मी माझ्या पेशंटला सांगतो, की बाबा ही गोळ्यांनी बरी होणारी एपिलेप्सी आहे, ही सर्जरीने बरी होणारी हं, एपिलेप्सी हं. आहे.
सर्जरीने बरी होणारी एपिलेप्सी मी गोळ्यांनी बरी नाही करू शकत. हम्म. ओके. तर मग त्याच्यामध्ये मेंदूमध्ये काही काही घटक असतात, म्हणजे उदाहरणार्थ 2-3 नावं घेतो इंग्लिशमध्ये. हम्म. फोकल कॉर्टिकल डिस्प्लेजिया, मिझियल टेम्पोरल लोब स्क्लेरोसिस, हेमीमेगॅलिनकेफाली, रॅसम्युसेन एन्केफलायटिस. हे जे निदान आहेत एपिलेप्सीचे, हे सर्जिकल आहेत. अच्छा. ह्याच्यामध्ये गोळ्या म्हणजे आपण गोळ्या देणं म्हणजे वेळ घालवणे. हा. पेशंटला लवकर हा सर्जरी ऑप्शन आला, अवेलेबल झाला, तर तो लवकर बरा होईल. ओके. मग त्यामध्ये वेळ घालवण्यात काही मजा नाहीये. खरी गोष्ट. असं. आता आपण या ट्रीटमेंटच्या इतक्या पार्टपर्यंत आलो. मी आता थोडा विषय बदलतो, हो. की सुरुवातीला जे म्हटलं की इपिलेप्सी विषय असणारे बरेचसे प्रेक्षकांचे प्रश्न आहेत समज गैरसमजाविषयी, त्या ह्या सेक्शनमध्ये आपण आधी त्याच्यावर बोलू शेवटाकडे येण्याआधी. हो, हो. सीझर आली किंवा फिट येते असं कळल्यानंतर हम्म. पालकांनी किंवा त्या बाळाच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींनी काय करावं आणि काय करू नये त्या क्षणाला? हम्म. हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे कारण काय आहे की पहिली रिॲक्शन काय आहे पालकांची? पॅनिक. हम्म. कुणी बघितलं नसतं आणि मग ते पॅनिक मध्ये जातात की काय करू काय नाही असं. तर पॅनिक होऊ नका, पहिली गोष्ट. ओके. म्हणजे डोंट पॅनिक. ओके. आपलं काय, कारण डॉक्टर तिथे नाहीये. हो. म्हणजे प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी पालकांचीच आहे की त्याला व्यवस्थित ठेवणं. त्यामुळे तुम्ही पॅनिक झालं तर ते तुम्ही करू शकणार नाही. त्याला आपल्याला बाळाला एका सेफ ठिकाणी ठेवायला लागणार. एका अंगावर त्याला, एका कुशीवर त्याला झोपवायचं. टाइम करायचं. बरं. म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की जे एस्टॅब्लिश रुग्ण असतात की ज्यांना एपिलेप्सी येते, त्यांना आम्ही एक मिडाझोलॅम स्प्रे असं दिलेला अच्छा. असतो की घरी तुम्ही फर्स्ट एड म्हणून वापरा. पण त्यासाठी टाइम करणं महत्वाचं आहे, की सीजर किती वाजता किती टाइमवर सुरू झालं आणि किती वेळ राहिलं, ड्युरेशन ऑफ द सीजर. दुसरं पुढचं म्हणजे की पेशंटला त्याला इजा होईल अशा ठिकाणी ठेवू नका. म्हणजे एज, आपल्या बेडचा एज झाला किंवा आजूबाजूला काही फर्निचर असेल तर मोकळ्या जागेत ठेवा. ओके. त्याला रिस्ट्रेन नका करू. अच्छा. म्हणजे ते बऱ्याच वेळा हात वगैरे जर्क होत असतात, त्याला पकडायची गरज नाहीये. मे बी एक पिलो देऊ शकता डोक्याच्या खाली. हे करणं गरजेचं आहे. आणि मे बी एक 3 मिनिटं किंवा 5 मिनिटाच्या वर जर फिट राहिली तर मिडाझोलॅम स्प्रे हा पेशंट, जे एस्टॅब्लिश पेशंट आहेत त्यांना दिलेला असतो. ते नाकाद्वारे दिलं तर फिट्स थांबते. अच्छा. पुढचा प्रश्न आहे की अशी कोणती इमर्जन्सी असते वेळ की आता माहिती असलेल्या लहान बाळाला फिट्स येत आहेत, तरी हॉस्पिटलाइज करायची गरज आहे किंवा दवाखान्यात घेऊन जायची गरज आहे? तर आता म्हणजे ह्याच्यामध्येच आपण बोलूया की आता आपण समजा मी स्प्रे केला मिडाझोलॅम, पहिलं फर्स्ट सीजर असेल तर तुम्हाला घेऊनच जावं लागेल, कारण त्याचं अजून आपल्याला निदान करणं आहे, डायग्नोसिस करणं आहे, ट्रीटमेंट सुरू करणं. तर तुम्हाला पहिलं सीजर आलं तर यू गो अँड ऍडमिट, कारण आपल्याला कारणच माहिती नाही की कशामुळे झालेलं आहे, है ना. सेकंड आहे की ज्यांना कारण माहिती आहे, एपिलेप्सीचा रुग्णच आहे तो, तर त्याच्यामध्ये आपण स्प्रे दिलेला असतो. स्प्रे दिल्यावर जर सीजर थांबले तर तुम्ही घरी थांबू शकता. पण जर रिपिटेटिव्ह सीजर्स आले, म्हणजे लागोपाठ 2-3 आले किंवा अजून मोठं आलं फिट्स, म्हणजे थांबलंच नाही मिडाझोलॅम स्प्रेने, तर मग किंवा जर तुमच्या फिट्सचा प्रकार सोडून दुसऱ्या टाईपची फिट आली, म्हणजे तुम्हाला नेहमी फोकलच येते आणि नंतर ती जनरलाइज झाली, तर अशा वेळी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे की इपिलेप्सी असलेल्या मुलाला कुठल्याही खेळांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेता येऊ शकतो का? अगेन पॅरेंट्सचा हा नेहमीचा प्रश्न आहे आमच्यासाठी. आणि कारण काय होतं की एपिलेप्सीचा प्रॉब्लेम काय की अनप्रेडिक्टेबल आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला फॉलो करायला लागतात, म्हणजे वेळेवर गोळ्या घेणं वगैरे असं. तर आम्ही काय म्हणतो की जिथे रिस्क आहे त्या गोष्टी अवॉइड करा. ओके. म्हणजे स्विमिंग अवॉइड केली पाहिजे, डोंगरावर जाणं अवॉइड केली पाहिजे, स्केटिंग किंवा सायकलिंग जे असतं अनसुपरवाइज ते अवॉइड केलं पाहिजे. कारण काय होतं की तिथे बॅलन्स जाण्याची शक्यता असते आणि इमर्जन्सी ट्रीटमेंट लगेच पोहोचू शकत नाही. त्यामुळे अशा गोष्टी आपण अवॉइड केलेल्या बऱ्या राहतील. अच्छा. तर तो सेक्शन आता झालेला आहे. तर ते एक शेवटाकडे येताना ह्या प्रश्नाचा एक टेक अवे मेसेज म्हणूनच म्हणता येईल ज्याला, की इपिलेप्सी असलेल्या मुलांसाठी आत्ता डायग्नोज झालेल्या आणि भविष्य त्या मुलाचं एकंदरीत पाहता
त्या पालकांना तुम्ही एक काय सांगू शकता, संदेश म्हणून म्हणता येईल? पालकांना मला हेच सांगायचं आहे, की एपिलेप्सी हा काही अगदी मोठा एकदम घाबरून जाण्यासारखा आजार नाहीये. हं. ओके. योग्य जर आपण निदान केलं त्याचं, योग्य तपासण्या केल्या, योग्य ट्रीटमेंट घेतली, तर बहुतांश एपिलेप्सी इज ट्रीटेबल. ही ट्रीटेबल आहे. गोळ्या बंद होऊ शकतात. जर तुमचे एपिलेप्सी स्ट्रॉंग आहे, गोळ्यांना रिस्पॉन्ड करत नाही, तर सर्जरी एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर अजून 2-3 ऑप्शन आम्ही डिस्कस नाही केले, पण कीटोजेनिक डाएट, वेगल नर्व्ह स्टिम्युलेशन असे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. म्हणजे एपिलेप्सी आजाराला म्हणजे मी बऱ्याच वेळा बघतोय, की पॅरेंट्स घाबरून जातात किंवा ओव्हरवेल्म होतात इंग्लिशमध्ये. तर तसं करण्याची गरज नाही. ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, तपासण्या अवेलेबल आहेत, तज्ञ अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला पोहोचण्याची गरज आहे. खरी गोष्ट आहे. आणि ह्यातून मला वाटतं बऱ्याच गोष्टींवरती ह्यात प्रकाश पडला एवढ्या कमी वेळामध्ये, आणि हं. गैरसमज दूर झाले. लोकांना एकदा तो अवेअरनेस आला आणि की हे बरं होऊ शकतं, एकदा विश्वास निर्माण झाला, हं. तर बरेच लोक त्यातले ते बंधन तोडून त्या ट्रीटमेंटसाठी येत राहतात, पुढे फॉलोअप येतात. ठेवतात. कारण यामध्ये फॉलोअप हा सुद्धा फार महत्त्वाचा खूप विषय महत्वाचं आहे. कायमचाच असणार आहे पुढे सुद्धा. खूप महत्वाचं. तर आजच्या एपिसोडमधून आपण ह्या एवढ्या अर्ध्या तासाच्या पॉडकास्टमध्ये की बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये जे समज गैरसमज जे सुरुवातीला आपण म्हणालो त्याविषयी आपण बोललो, आणि यातून ह्यापुढे तुम्हाला बरेचसे प्रश्न येत राहणार, बऱ्याच शंका असतील, तर आपल्या अभिप्राय सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू, आणि आपल्या बाळांच्या भवितव्यासाठी हा एपिसोड आपण केला आहे. जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी हेल्प करा, आणि भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये एका नव्या गेस्टसोबत. तर आमच्या सर्व टीमतर्फे मनःपूर्वक धन्यवाद. थँक यू.